नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5 आजच्या आपण एपिसोडमध्ये बघणार आहे ते नॉमिनेशनचं कार्य. तर तो नॉमिनेशनचा टास्क एवढा लेट झाला आहे पण झालेला आहे, शेवटी तो झालेला आहे आणि नॉमिनेटेड जे कंटेस्टंट झालेले त्यांची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली. आता तो नक्की टास्क आहे, नॉमिनेशनचे मध्ये कोण कोण कंटेस्टंट आहेत ते सगळ्यांबद्दल आपल्याकडं माहिती पोहोचलेली आहे. तर सुरुवात करूया. तुम्ही जर का सबस्क्राईब नसेल केलं तर असेच लेटेस्ट व्हिडिओ बिग बॉसबद्दल सगळे काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आणि रोज लाईव्ह देखील येतो रिव्ह्यू घेऊन. तर सुरुवात करूया भाऊंपासून. नक्कीच. तर खरं तर मंगळवारी किंवा कमीत कमी कालच्या एपिसोडमध्ये नॉमिनेशनचा टास्क व्हायला पाहिजे होता, पण बिग बॉसनी डिले केलं. आणि सर्वात महत्त्वाचं बिग बॉसला तेच सांगणं की बिग बॉस आम्हाला 1 तासपेक्षा तुम्ही 1.5 तासाचा भाग का दाखवत नाही हेच काही कळत नाही आहे. दाखवण्यासारखं भरपूर आहे की 1.5 तासाचा भाग करावा असं पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे. तुम्ही मध्ये एकदा केला होता, शनिवार रविवार तुम्ही 1.5 तास आम्हाला दाखवला होता 10:30पर्यंत. आता देखील तुम्ही कालच्या एपिसोड वाढवून नॉमिनेशनचा टास्क त्याच्यामध्ये घ्यायला हरकत नव्हती. तर मित्रांनो झालं आहे असं. तर आता नॉमिनेशनचा जो टास्क आलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं म्हणजे प्रोमो पुढं आलेला आहे. तर प्रोमोमध्ये प्रत्येकाच्या गळ्यामध्ये एक लॉकेट दिले, त्याच्यामध्ये त्या लॉकेटमध्ये प्रत्येकाचे फोटो आहेत. म्हणजे ते बिग बॉसनीच ठरवलेले आहेत की कोणाचे फोटो हे राहणार आहेत ते. तर त्याच्यामध्ये जसं आपण बघतोय की घनश्याम वगैरे किंवा अभिजित दादा यांच्या प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांचे फोटो दिलेले आहेत आणि एक बजर दिलेलं आहे. तर तिथनं त्या ह्याच्यापासून बजरपर्यंत जायचं. जो पहिला बजर वाजवेल तर त्यांनी नॉमिनेशन डिक्लेअर करायचं की मी याला नॉमिनेट करतोय आणि ते का करतोय त्याचं योग्य कारण देखील द्यायचं. तर भाऊ तुम्हाला देखील काय वाटतं त्याच्याबद्दल? नक्कीच. तर तसंच आहे. आणि आपण प्रोमोमध्ये बघतोय की आर्या ही नॉमिनेट ही 100% झालेली. जान्हवीने तिला केलेलं आहे, कारण की जान्हवी म्हणते की मला कोणाचं लॉकेट दिलं बिग बॉस. परत एकदा त्याच खालच्या पातळीवरती. म्हणजे काल आपण पॅडी दादा आणि तिने तिचं सॉरी आपण बघितलं, आपण म्हणलं ते फेक आहे, पण तिचं परत एकदा तेच फेकनेस ती आपण आजच्या भागात आपण बघणार आहे. तिचे खरे रूप परत आजच्या भागात आपण दिसणार आहे. कालच्या भागात ती एकदम शांत होती, पण आजच्या भागात तिथे खरे रूप दिसणार आहे. तर मग नॉमिनेटेड झालेले कंटेस्टंटची नावं म्हणजे अशी की पहिला म्हणजे आपला अभिजित सावंत झालेला आहे, दुसरं म्हणजे आपली आर्या झालेली आहे आणि बाकीचे 2 आहे ते भाऊंकडून आपण जाणून घेऊया. तर दुसरं तर आत्ता महाराष्ट्राचा ज्याच्यावरती सगळ्यात जास्त रोष आहे, तर मला आता असं वाटतं की महाराष्ट्राची जनता त्याला बाहेर काढते काय. तर असा आपला गद्दार वैभव आणि दुसरी इरिना, हे असे 4 स्पर्धक नॉमिनेट झालेले. तर आता काही सांगता येत नाही की जनतेचा रोष नाही, जनतेचा रोष याच्यावरती देखील आहे वैभववरती. तर जनता असं करेल की वैभवपेक्षा इरिनाला जास्त वोटिंग करेल आणि वैभवला घराच्या बाहेर काढतील. पण तसं शक्यतो होऊ शकत नाही. इरिनाचं घरामध्ये वावर कमी दिसतोय, ती फोकसमध्ये कमी दिसते, त्याच्यामुळे इरिनाच्या मानगुटीवरती तलवार आहे आणि या हप्त्यामध्ये बहुतेक इरिना घराच्या बाहेर जाऊ शकते. तुम्हाला काय वाटतं भाऊ? नक्कीच इरिना जाईल, पण बिग बॉसला जर का टीम हे वाचवायची असेल, जर का बिग बॉसला लव अँगल पुढे न्यायचं असेल तर मग आर्याला अनफेअर पद्धतीने ते बाहेर काढणार. मला हे 100% असं वाटते. अनफेअर पद्धतीने जर का झालं, हे जर का 1 दिवस घेतात ते फक्त नॉमिनेशन्स, त्याच्यामध्ये आर्या झालेली आहे नॉमिनेट, तर मग हे आर्याला बाहेर काढण्याचा प्लॅन आहे का काय? आमचं तोच सवाल आहे. तुमचं सवाल, तुमचं मत, तुमचं सगळं खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो लेटेस्ट व्हिडिओ पण बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.